नमस्कार, मी प्रशांत कदम. दिल्ली हायकोर्टामध्ये न्यायमूर्तींची संख्या ही 60च्या आसपास आहे, पण तरी देखील केजरीवाल यांच्या प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी एकच जज योग्य, हा अट्टहास कशासाठी? त्यातही स्वतः केजरीवाल यांनी युक्तिवाद करून या न्यायमूर्तींचे हितसंबंध लक्षात आणून दिल्यानंतर सुद्धा त्या केसपासून हटायला तयार नाही आहेत. देशाच्या राजकीय इतिहासामध्ये कदाचित सर्वात वादग्रस्त न्यायमूर्ती म्हणून न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा, दिल्ली हायकोर्टाच्या न्यायमूर्ती यांची नोंद होईल. या न्यायमूर्तींच्यावरती 3 आरोप करत त्यांचा या केसशी संबंध असल्यामुळं त्यांनी या केसची सुनावणी करू नये अशी विनंती, असा युक्तिवाद केजरीवाल यांनी केलेला होता. आणि या देशामध्ये रिक्युजल ऑफ जज म्हणजे न्यायमूर्तींनी स्वतःला त्या केसपासून दूर ठेवणं, याला एक इतिहास आहे. अनेक केसेसमध्ये न्यायमूर्ती स्वतः निर्णय घेतात. अनेकदा त्यांना असं दिसतं की या केसशी संबंधित इतर काही केसेस आपण आधी स्वतः वकील म्हणून चालवलेल्या आहेत. कधी आपल्या कुटुंबाचा संबंध दिसतो म्हणून ते स्वतःहून दूर होतात. कधीकधी समोरच्या पार्टीनं अपील केल्यानंतर सुद्धा न्यायमूर्ती दूर झाल्याची उदाहरणं आहेत. त्याच्या संदर्भात 2 ताजी उदाहरणं मी तुम्हाला सांगतो. न्यायमूर्ती रमण्णा जेव्हा सरन्यायाधीश होते तेव्हा कृष्णा कावेरी वादामध्ये आपण आधी आंध्र प्रदेशचे मुख्य न्यायमूर्ती काम केल्यामुळं कदाचित एखाद्या राज्याबद्दल आपली आधीच सहानुभूती आहे असा मेसेज जाईल म्हणून त्यांनी स्वतःला दूर ठेवलं. न्यायमूर्ती उदय लळित एका केसमध्ये हे आधी हिंदुत्ववादी संघटनेचे वकील म्हणून काम केलं होतं, म्हणून त्यांना ज्यावेळी आक्षेप घेतला गेला तेव्हा ते रामजन्मभूमी खंडपीठातून स्वतःला त्यांनी दूर ठेवलं. पण न्यायमूर्ती स्वर्णकांत शर्मा यांच्याबद्दल केजरीवाल यांनी 3 आक्षेप घेतले, तरीसुद्धा त्या स्वतः केसपासून दूर व्हायला तयार नाही आहेत. केंद्र सरकार आणि न्यायमूर्ती यांचे हितसंबंध सध्या कुठल्या पातळीवरती पोहोचलेले आहेत, त्याच्या पाठीमागं काय आर्थिक गणितं दडलेली आहेत, आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा हा भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये किती खोलवर रुजलेला आहे, हे सगळं जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ही केस तुम्ही बारकाईनं समजून घेतली पाहिजे. प्रकरण काय आहे तर प्रकरण दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरच्या मद्य परवाना घोटाळ्यातल्या आरोपांचं आहे. ज्या प्रकरणामध्ये फेब्रुवारीमध्ये दिल्लीतल्या एका स्थानिक कोर्टानं त्यांना दिलासा दिला, त्यांच्यावरचे दोषारोप मान्य केले नाहीत. आता या निर्णयाच्या विरोधात CBIनं अपील केलंय, जे हायकोर्टामध्ये आलंय, आणि ती सगळी सुनावणी न्यायमूर्ती स्वर्णकांत शर्मा करणार आहेत. काय नेमके 3 आरोप केजरीवाल यांनी केले? पहिला आरोप, भारतीय अधिवक्ता परिषद जी भाजप आणि संघाच्या विचारांची वकिलांची संघटना आहे, त्या संघटनेच्या कार्यक्रमाला न्यायमूर्ती स्वर्णकांत शर्मा या दिल्ली हायकोर्टाच्या न्यायमूर्ती झाल्यानंतर सुद्धा 4 वेळा गेलेले आहेत. त्यामुळं साहजिकच या विचारसरणीशी त्यांचा आधीच संबंध आहे, तो दृढपणे दिसतो. हा आरोप केजरीवालांनी केला. दुसरी गोष्ट म्हणजे, ज्या ठिकाणी ही सुनावणी होते दिल्ली हायकोर्टामध्ये, त्याच हायकोर्टामध्ये त्यांची 2 मुलं जी आहेत ती केंद्र सरकारच्या एम्पॅनल्ड ग्रुपमध्ये आहेत. ईशान शर्मा आणि शांभवी शर्मा ही न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांची मुलं आहेत. आणि केंद्र सरकारनं वेगवेगळ्या आपल्या केसेस लढण्यासाठी काही संस्थांना प्रायव्हेट वकील नेमण्याची एक मुभा दिलेली असती, ज्याला एम्पॅनल्ड लॉयर असं म्हणतात. त्याच्यामध्ये या दोघांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि एक आकडा लक्षात घ्या, 2022 ते 25 म्हणजे 2022मध्ये या न्यायमूर्ती स्वर्णकांत शर्मा दिल्ली हायकोर्टाच्या जज म्हणून नियुक्त झाल्या. त्याच्यानंतर पुढच्या 3 वर्षामध्ये त्यांच्या मुलांना किती केसेस मिळाव्यात एम्पॅनलिंगमध्ये? 3 वर्षामध्ये 5,904. साधं गणित करा, एका दिवसासाठी एम्पॅनल्ड लॉयरला 9,000 रुपये मिळतात. 3 वर्षामध्ये 5,904 म्हणजे दिवसाला जवळपास 8 केसेस. याच्यामध्ये आपण कोर्टाच्या सुट्ट्या पण गृहीत धरत नाही आहे. या हिशोबाने जर आपण गुणाकार केला तर 5,904 गुणिले 9,000 जवळपास 5,31,00,000 रुपये हे 3 वर्षामध्ये केवळ या मुलांना त्या एम्पॅनलिंगचे पैसे मिळालेले आहेत. हा एक साधा व्यवहार तुम्हाला या सगळ्या ह्याच्यामधनं कळेल की काय लेवलला सगळ्या गोष्टी घडतात. सोबतच केजरीवालांचा आरोप हा पण आहे की तुषार मेहता सरकारचे वकील आहेत, त्या सरकारच्या वकिलांच्याकडेच ही 2 मुलं काम करतायत, ज्यांना
सगळ्या केसेस मिळतात आणि जर माझ्या विरोधात उभं राहणाऱ्या पक्षाकडनं तुमच्या कुटुंबाला अशा पद्धतीचे फायदे मिळतात, तर मग तुम्ही या सगळ्या प्रकरणाची निष्पक्ष सुनावणी कशी करणार आहात आणि म्हणून तुम्ही या केसपासून स्वतःला दूर करा, ही केजरीवालांची मागणी होती. पण या न्यायमूर्तींनी ती मान्य केलेली नाही आहे. आता यांचा एक इतिहास हा पण लक्षात घ्या, की ज्यावेळी दिल्ली हायकोर्टामध्ये जामिनासाठी केस आलेली होती, केजरीवाल, संजय सिंग, मनीष सिसोदिया, आपच्या कुठल्याही नेत्यांना या न्यायमूर्तींनी जामीन मिळवू दिला नाही. प्रत्येक वेळी त्यांच्यासमोर केस होती. पण ज्यावेळी भाजपचे दिलीप राय यांच्या एका जुन्या प्रकरणाची, कोळसा घोटाळ्याची केस आली, तेव्हा मात्र या न्यायमूर्तींनी त्यांना केवळ जामीन नाही तर सगळ्या प्रकरणातून दोषमुक्त केलं, ज्याच्यामुळं दिल्ली विधानसभेची निवडणूक लढण्याचा मार्ग या दिलीप राय यांचा मोकळा झाला. म्हणजे भाजपच्या नेत्याबद्दल एक न्याय आणि आम आदमी पक्षाच्या साध्या नेत्यांना जामीनसुद्धा मिळू द्यायला तयार नव्हत्या. आणि म्हणून केजरीवाल यांनी स्वतः ही केस लढत या सगळ्या संदर्भातले आरोप केलेले होते. आणि आज त्यांनी एक अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे, कारण न्यायमूर्ती स्वर्णकांता यांच्याकडे विनंती करून सुद्धा त्यांनी स्वतःला या केसपासून दूर ठेवलं नाही म्हटल्यानंतर केजरीवालांनी ठरवलेलं आहे की आता या प्रकरणामध्ये ना मी स्वतः जाणार, ना माझे वकील जातील. तुम्ही जो काही निर्णय द्याल तो मी महात्मा गांधींच्या सत्याग्रही भूमिकेतून मान्य करेन आणि या सगळ्या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये माझी लढाई लढेन. हे सगळं प्रकरण जे आहे ते तुम्हाला देशाच्या सध्याच्या न्यायव्यवस्थेचं चित्र दाखवणारं आहे. म्हणजे अधिवक्ता परिषदेच्या तुम्ही मेंबर आधी असू शकता, एखाद्या विचारसरणीच्या जज नंतर या पदावरती पोहोचू शकतात, पण किमान पदावरती पोहोचल्यानंतर तरी तुम्ही या संघटनेशी संबंध न ठेवणं हे अपेक्षित असतं. पण ते सुद्धा करण्याचं औचित्य या न्यायमूर्तींनी दाखवलेलं नाही आहे आणि आक्षेप घेतल्यानंतर सुद्धा त्या केसपासून हटायला तयार नाही आहेत. केजरीवाल यांनी ही सगळी केस जी आहे ती आता वेगळ्या पद्धतीने लढायचं ठरवलेलं आहे. त्यांचा एक व्हिडिओ ज्याच्यामध्ये ते स्वतः या जजना ही विनंती करत होते, त्यांचे संबंध त्यांच्या तोंडावरती दाखवत होते, त्याच्या संदर्भातला व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाला तेव्हा या न्यायमूर्तींनी काय आदेश द्यावा, तर हा व्हिडिओ जो आहे तो समाज माध्यमांच्या वरून हटवला जावा. म्हणजे ही न्यायव्यवस्था अशा बाबतींमध्ये किती तातडीनं दक्ष असते बघा, की आपली बदनामी, आपल्याबद्दलचे काही प्रश्न विचारले जात आहेत, तिथं मात्र त्यांना तातडीनं व्हिडिओ हटवण्याचे आदेश द्यावेसे वाटतात. पण इतर केसेसमध्ये मात्र ही प्रायोरिटी कुठेही नसते. आणि आज म्हणून केजरीवाल यांची ही भूमिका जी आहे ती फार महत्त्वाची ठरते. त्याच्या संदर्भातलं एक निवेदन त्यांनी दिलेलं आहे, ते तुम्ही बारकाईनं ऐकावं असंच आहे. पण त्याच्या आधी 2-3 गोष्टी सांगतो. या सगळ्या संदर्भात महाराष्ट्राचे एक जज न्यायमूर्ती अभय ओक, जे सुप्रीम कोर्टामध्ये पण नंतर होते, त्यांचा सुद्धा हवाला केजरीवाल यांनी दिलेला आहे. कारण न्यायमूर्ती अभय ओक यांनी एका कार्यक्रमामध्ये म्हटलेलं होतं की जर मी या पदावरती आहे तर अशा पदावरती असताना मी अधिवक्ता परिषदेच्या व्यासपीठावरती जाणार नाही. तसं न जाणं हेच प्रत्येक न्यायमूर्तीचं कर्तव्य आहे. सोबतच केजरीवालांनी सगळ्या RTI डेटामधून ही माहिती दिली. मगाशी मी तुम्हाला जो आकडा सांगितला की त्यांच्या मुलांना अशा पद्धतीनं एम्पॅनल्ड करून सरकारचे आर्थिक लाभ वेगवेगळ्या संघटनांचे वकील म्हणून त्यांना नेमून कसे मिळवून दिले जात आहेत हे सुद्धा याच्यामध्ये स्पष्टपणे दिसतंय. आणि म्हणून न्यायमूर्ती स्वर्णकांत शर्मा महिला जज आहेत. 24व्या वर्षी त्या मॅजिस्ट्रेट झालेल्या होत्या. 2022मध्ये दिल्ली हायकोर्टामध्ये पोहोचल्या, पण स्वतःबद्दल इतके आक्षेप होऊन सुद्धा त्या केसपासून स्वतःला दूर करायला तयार नाही आहेत. काय नेमकं केजरीवाल आज म्हणालेले आहेत आणि त्यांची ही सत्याग्रही भूमिका म्हणजे न्यायालयाचा अवमान ठरते का, त्याच्या संदर्भातल्या आरोपांवर ते काय बोललेले आहेत, नक्की ऐका. नमस्कार। जिंदगी में कई बार ऐसे मौके आते हैं जब जीत या हार मायने नहीं रखते, उससे भी बड़ा हो जाता है सही और गलत का सवाल। क्या सही है और क्या गलत है? ऐसे समय में हमें ये तय करना होता है कि हम मुश्किल रास्ता चुनेंगे या आसान रास्ता। आज मैं भी एक ऐसे मोड़ पे खड़ा हूँ। आप सब जानते हैं कि मुझे एक झूठे केस में फंसाया गया, मुझे जेल भेज दिया गया, एक चुनी हुई सरकार को गलत तरीके से गिरा दिया गया, हमें कई महीने जेल में रखा,
पर आखिरकार सच की जीत हुई। 27 फरवरी को अदालत ने मुझे पूरी तरह निर्दोष घोषित कर दिया। कोर्ट ने कहा केजरीवाल निर्दोष है, केजरीवाल ने कोई भ्रष्टाचार नहीं किया। कोर्ट ने सीबीआई की जांच पे ही सवाल खड़े कर दिए और जांच अधिकारी के खिलाफ एक्शन लेने के आदेश दे दिए। लेकिन सच का रास्ता आसान नहीं होता। सीबीआई ने तुरंत इस फैसले को हाई कोर्ट में चुनौती दी और ये केस जस्टिस स्वर्णकांता शर्मा जी के सामने लगा। तब मेरे मन में एक बहुत बड़ा सवाल उठा, क्या इनके सामने मुझे न्याय मिलेगा? मेरे मन में ये प्रश्न क्यों आया? इसके कई कारण हैं, पर 2 कारण मुख्य हैं। पहला कारण ये कि आरएसएस की जिस विचारधारा वाली सरकार ने झूठे आरोप लगा के मुझे जेल डाला, जज साहिबा ने स्वयं माना है कि उस विचारधारा से जुड़े संगठन अखिल भारतीय अधिवक्ता परिषद के मंचों पे वे कई बार जाती रही हैं। मैं और आम आदमी पार्टी उस विचारधारा के घोर विरोधी हैं। ऐसे में क्या उनके सामने मुझे न्याय मिल सकता है? दूसरा कारण कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट। कोर्ट में मेरे विपक्ष में केंद्र सरकार की सीबीआई है और जस्टिस स्वर्णकांता जी के दोनों बच्चे केंद्र सरकार में काम करते हैं। उनके दोनों बच्चे केंद्र सरकार के वकीलों के पैनल में हैं। हमारे सामने कोर्ट में दूसरी ओर से वकील हैं सॉलिसिटर जनरल श्री तुषार मेहता जी। तुषार मेहता जी दोनों बच्चों को केस देते हैं। उन्हें कितने केस मिलेंगे, कौन से केस मिलेंगे, ये तुषार मेहता जी तय करते हैं। भारत सरकार के पैनल में लगभग 700 के करीब वकील हैं, लेकिन जस्टिस स्वर्णकांता जी के बेटे सबसे ज़्यादा केस पाने वाले वकीलों में से एक हैं। उनके बेटे को 2023 से 2025 के बीच लगभग 5,904 केस डॉकेट मिले। इससे उनके बेटे को करोड़ों रुपए की फीस मिली। आज की तारीख में उन बच्चों का भविष्य और कमाई दोनों काफ़ी हद तक तुषार मेहता जी पर निर्भर है। तो किसी के भी मन में ये चिंता स्वाभाविक है कि अगर जज साहिबा के बच्चों की कमाई और उनका भविष्य सामने खड़ा वकील तय कर रहा है, तो क्या जज साहिबा उस वकील के खिलाफ फैसला कर पाएंगी? मैं ये स्पष्ट करना चाहता हूं कि मुझे जुडिशरी पे पूरा भरोसा है। मैं जुडिशरी का बहुत सम्मान करता हूं। जब मेरे खिलाफ गलत साजिश हुई तो हमारे देश की जुडिशरी ने ही मुझे न्याय दिया था। जब मुझे झूठे केस में गिरफ्तार किया गया तो इसी जुडिशरी ने मुझे बेल दी थी। इसी जुडिशरी ने मुझे उसी झूठे केस में दोष मुक्त करार किया है। पिछले 75 वर्षों में जब जब देश पे आंच आई, हमारे देश की जुडिशरी ने देश को बचाया और नागरिकों के हितों की रक्षा की है। मैं जस्टिस स्वर्णकांता जी का भी बहुत सम्मान करता हूँ। मुझे उनसे या उनके परिवार से किसी भी प्रकार की कोई व्यक्तिगत आपत्ति नहीं है। लेकिन न्याय का एक बहुत बड़ा सिद्धांत है, जस्टिस शुड नॉट ओनली बी डन बट शुड ऑल्सो बी सीन टू बी डन। इसलिए मैंने जस्टिस स्वर्णकांता शर्मा जी से पूरे सम्मान के साथ अनुरोध किया कि वो इस कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट जैसे कारणों की वजह से इस केस से खुद को अलग कर लें। लेकिन उन्होंने मेरी दलीलें खारिज कर दी और फैसला दिया कि वो स्वयं ही ये केस सुनेंगी। आज मेरे सामने सबसे आसान रास्ता है कि मैं उनका आदेश मान लूं और एक बड़ा वकील खड़ा करके उनके सामने अपना केस लड़ूं। पर यह मुद्दा अब सिर्फ मेरे केस का नहीं है, बल्कि आम लोगों के न्याय प्रणाली पर भरोसे का है। ऐसी दुविधा के मौके पे बापू ने हमें सत्याग्रह का रास्ता दिखाया। बापू ने कहा था कि जब भी किसी अन्याय का सामना करो
तो उसका पहला कदम विरोध नहीं बल्कि बातचीत होना चाहिए। अपनी बात अन्याय करने वाले के सामने पूरी विनम्रता के साथ रखनी चाहिए और उसे सुधारने का पूरा मौका देना चाहिए। सारी कोशिशों के बाद भी अगर न्याय ना मिले तो अंतरात्मा की आवाज़ सुनो। यदि अंतरात्मा की आवाज़ कहती है कि न्याय नहीं हुआ तो शांति और विनम्रता के साथ सत्याग्रह करना चाहिए। फिर उसके जो भी परिणाम हों वो सहर्ष स्वीकार करने चाहिए। पर इस पूरे प्रकरण में अन्याय करने वाले व्यक्ति के प्रति किसी भी प्रकार की नफरत या गुस्सा नहीं होना चाहिए। मैंने भी बातचीत से शुरुआत की, पूरी निष्ठा और विनम्रता के साथ जस्टिस स्वर्णकांता जी के सामने अपनी बात रखी। उन्हें इस केस से अलग होने के लिए याचना की। मैंने आग्रह किया कि मेरा केस हाई कोर्ट के किसी भी अन्य जज द्वारा सुन लिया जाए, लेकिन उन्होंने मेरी प्रार्थना अस्वीकार कर दी। उन्होंने फैसला दिया कि वे अपने आप को इस मामले से अलग नहीं करेंगी और ये केस वो स्वयं ही सुनेंगी। उनके दिए गए इस फैसले से मैं पूरी विनम्रतापूर्वक असहमत हूँ। इस पूरे घटनाक्रम के बाद मेरी आशंका और गहरी हो गई है कि क्या उनके सामने मुझे न्याय मिलेगा। बापू के दिखाए रास्ते पर चलते हुए सत्याग्रह की भावना से अब मैंने फैसला किया है कि मैं इस केस में जस्टिस स्वर्णकांता जी के कोर्ट में ना तो स्वयं पेश होऊंगा और ना ही मेरी तरफ से कोई वकील पैरवी करेगा। जस्टिस स्वर्णकांता जी जो भी फैसला सुनाएंगे उस पर समय आने पर मेरे जो भी कानूनी अधिकार हैं, जैसे सुप्रीम कोर्ट में चुनौती देना आदि, वो सभी कदम लेने के लिए मैं स्वतंत्र हूँ। ये बात आज मैंने एक पत्र लिखकर जस्टिस स्वर्णकांता जी को भी सूचित कर दिया है। मेरा जस्टिस स्वर्णकांता जी से किसी प्रकार का व्यक्तिगत विरोध नहीं है। यदि भविष्य में भी कभी उनके सामने मेरा कोई अन्य केस लगता है जिसमें मेरे विरोध में बीजेपी, केंद्र सरकार या तुषार मेहता जी नहीं हैं, तो मैं उनके समक्ष जरूर पेश होऊंगा। आप पूछ सकते हैं कि यदि मैं जस्टिस स्वर्णकांता जी के रिक्यूजल ऑर्डर से असहमत हूं तो उसके खिलाफ सुप्रीम कोर्ट क्यों नहीं जा रहा? उसकी तैयारी कर रहा हूं। ये पूरा मामला बहुत नाजुक और संवेदनशील है। कानून को ध्यान में रखते हुए, जुडिशरी के सम्मान को ध्यान में रखते हुए और लोगों के न्याय व्यवस्था पर भरोसे को ध्यान में रखते हुए एक एक कदम उठाना है। मैं ये कदम अहंकार या किसी विद्रोह या विरोध की भावना से नहीं उठा रहा। इस कदम के जरिए मेरा मकसद देश की कानून प्रणाली को चुनौती देना भी नहीं है और ना ही मेरा मकसद न्याय व्यवस्था का अपमान करना है। इसी केस में मैंने हर स्टेज पे, हर अदालत में अपना पूरा सहयोग दिया है। मैं न्यायपालिका का बहुत सम्मान करता हूँ। इसी न्यायपालिका की वजह से आज मैं आज़ाद घूम रहा हूँ। मेरा सिर्फ और सिर्फ इससे एक ही मकसद है, देश की न्याय व्यवस्था पर लोगों के भरोसे को और मजबूत करना, लोगों में ये अटूट विश्वास भरना कि ज़रूरत पड़ने पर हमारे देश की न्याय व्यवस्था से उन्हें न्याय ज़रूर मिलेगा।